नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सारिका विठ्ठल अहिरराव, इगतपुरी पोलीस ठाणे। माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर, तसंच माननीय पोलीस अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखलकर आणि एसडीपीओ श्री हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि माननीय एसपी सर यांनी क्राईम मीटिंग तसंच व्हीसीद्वारे सतत सूचना दिलेल्या होत्या की बंद पडलेले कारखाने किंवा पडीत घरं, सुरू असलेले कारखाने जे संशयित आहेत ते चेक करणे आणि कोणते एनडीपीएस किंवा कोणते ड्रग्ज बनवण्याचे कारखाने वगैरे सुरू आहेत का ते चेक करणे, याबाबत आमचे चेकिंग सुरू असताना आणि पेट्रोलिंग दरम्यान आम्ही चर्च हिल परिसर इगतपुरी येथे म्हणजे महिंद्रा क्लबच्या शेजारी एक आईस्क्रीम आणि कुल्फी बनवण्याचा जो कारखाना होता तो चेक केला आणि सदर ठिकाणी आम्हाला एक संशयित असा विषारी अन्नपदार्थ असा बंद बॉटलमध्ये असा एखादा ऑइल पेंट किंवा फेविकॉल सारखा चिकट पदार्थ त्यांच्या ताब्यात मिळून आला आणि त्याची चौकशी केली असता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले आणि त्या बाटल्यांचं नाव गोबिंद कलर पोस्टर असं होतं। त्यात चॉकलेट फ्लेवर, इसेन्स असं वेगवेगळं त्याच्यात लिहिलेलं होतं, परंतु तो हानिकारक पदार्थ आहे जो आपल्या मनुष्य जीवितात ते कुल्फी खाल्ल्याने लहान मुलांना किंवा मोठ्यांना त्रास होऊ शकतो असं आमची खात्री झाली। त्यानुसार आम्ही लगेच अन्न आणि औषध विभागाला इन्फॉर्म केलं आणि त्यांचं पथक येऊन काल त्यांनी त्याचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि तो जो विनोद प्रकाश खुशवाह हा जो इसम होता तो अतिशय त्यावेळेस घाबरला आणि त्याने उडवडीचे उत्तर दिले, त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे। मी सर्व जनतेला हीच आवाहन करेन की अशा प्रकारचे कारखाने किंवा अशा प्रकारचे बंद पडलेले घरं किंवा कारखाने सुरू असतील तिथे थोडंसं जागरूक राहा। आपण काय खातोय, कोणत्या प्रकारची कुल्फी आपण खातोय, कोणाकडनं आपण ती विकत घेतोय, फक्त ब्रँडेड जर असेल तरच खावे। अशा प्रकारच्या उघड्यावरच्या किंवा बनावट पद्धतीने आणि जीवनास घातक असलेले रसायने वापरून जर बनवत असतील तर सर्व नागरिकांना तेच सतर्कतेचा मी इशारा देते आणि आम्हाला पण त्यांनी माहिती द्यावी। अशा प्रकारचे जर बनावट कारखाने कोणताही परवाना नसताना त्याने हा कारखाना सुरू केलेला होता, त्याला हा कारखाना बंद करण्याबाबत अन्न औषध प्रशासनाने नोटीस पण दिलेली आहे आणि त्याच्या जे 25,000 कुल्फ्या होत्या त्या जागीच नाश आम्ही केलेल्या आहेत। तर नागरिकांनी याबाबत आता सजग राहावं आणि पोलिसांना आणि अन्न औषध विभागाला माहिती द्यावी। पुरी येथील चर्चिल परिसरात इगतपुरी पोलिसांनी व अन्न औषध प्रशासनाच्या वतीने जे आहे ते एका कुल्फीच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आलेली आहे। हा बनावट कारखाना होता आणि त्यांच्याकडे कुल्फी बनवण्यासाठी जो परवाना आवश्यक असतो अन्न औषध प्रशासनाचा तोही नव्हता आणि विशेष धक्कादायक बाब म्हणजे कुल्फी बनवण्यासाठी चक्क केमिकलचा वापर इथे केला जात होता। अन्न औषध प्रशासनाने नमुने गोळा करून तपासणीसाठी जे ते प्रयोगशाळेत पाठवलेले आहे आणि त्यानंतर अहवाल येईल आणि अहवाल आल्यानंतर मोठी कारवाईसुद्धा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।